टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, in the last grammar lesson we have learned alphabetical orders. मुलांनो, मागच्या भागामध्ये आपण ग्रामरचा चॅप्टर नंबर 2 जो पाहिला त्याच्यामध्ये आपण अल्फाबेटिकल ऑर्डर शिकलो. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, तर ABCD म्हणजे A to Z हे जे आपले अल्फाबेट्स आहेत ते एका मागोमाग एक येतात. तशाच प्रकारे शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते शब्द अरेंज करणं त्या अल्फाबेट्सच्या ऑर्डरनुसार त्यालाच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो. तर ह्याचेच काही अजून उदाहरणं आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. Now in the last period we have seen this example deer, balloon, apple and cat. So now as you can see, जसं तुम्हाला दिसतंय आता इथे की ॲपल हा A to Z हे जे इंग्रजी अल्फाबेट आहेत त्याच्यामध्ये A हा पहिला शब्द येतो, हा पहिला लेटर येतो, नॉट शब्द सॉरी पहिला लेटर येतो. तर म्हणून आपण आधी काय लिहिणार, ॲपल. A इज फॉलोड बाय B म्हणजे A नंतर काय येतं तर B येतं. तर मग आपण ॲपल नंतर काय लिहिणार, बलून. B नंतर काय येतं, दॅट इज C. सो वी आर गोइंग टू राईट कॅट. आफ्टर ॲपल balloon will come and after balloon cat will come, and in the last what will come, deer, because after A, B and C D comes. So the words when we arrange them according to A to Z alphabet, that is called alphabetical order. So I hope you have understood now what is alphabetical order. So see, here are few examples. Firstly here it is given a solved example. आधी इथे एक तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं तुम्हाला इथे दिसतंय चित्रामध्ये कॅट आहे, आंट आहे आणि बॅट आहे. तर तुम्हाला ह्यांना अरेंज करायचं आहे. तर जसं आता इथे तुम्हाला दाखवलेलं आहे चित्रामध्ये A च्या पुढे ॲरो दाखवला आहे B, Bच्या पुढे ॲरो दाखवला आहे C, म्हणजे काय तर हा अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. आणि मग जसं तुम्हाला डाव्या हाताला जे तुमचं चित्र दिसतंय आधी कॅट, मग अँट, मग बॅट, ह्याला उजव्या हाताला जे चित्र दिसते तिथे अरेंज करून दाखवलेलं आहे. म्हणजे पहिलं काय येणार अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये A to Z हे जे अल्फाबेट आहेत त्याच्यामध्ये आधी काय येतं, A. फर्स्ट A comes, so that is why ant come first. Then after A what comes, B, so that is why B comes over here. And then C comes, so that is why cat comes over here. And this series will go accordingly A to Z in the form of A to Z alphabets. So now moving further, there is one small activity I have given over here for you. This you have to solve in your notebook. Here it is written, arrange the words in the alphabetical order. इथे सांगितलेलं आहे की हे जे खाली दिलेले शब्द आहेत त्यांना तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. Arrange these words in the order in which you would find them in the dictionary. Now here it is said that you have to find the order in the dictionary. इथे असं सांगितलं की डिक्शनरीमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बट देर इज नो नीड टू फाइंड आउट इन डिक्शनरी. असंच आता आपल्याला कळलं आहे की A to Z हे जे अल्फाबेट आहेत त्यांच्या अनुसार आपल्याला हे अरेंज करायचं आहे. सो वी आर गोइंग टू अरेंज इट अकॉर्डिंगली. सो नाव फर्स्ट वर्ड इज कॅट, second is joke, third is ball and fourth is dog. So we are going to see now what comes first. So हे एक्झाम्पल सोडवताना आपण काय करणार, आधी आपण A to Z जे अल्फाबेट्स आहेत ते आपण बघणार. A to Z आपण अल्फाबेट्स आधी म्हणणार अँड देन विल सी कॅट, मग काय आहे पहिला C आहे, जोक J आहे, देन बॉल B आहे अँड देन डॉग D आहे. मग ABCD मध्ये काय आधी येतं. सो इथे आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. हे फर्स्ट ABCD मध्ये A च्या नंतर B येतो. मग इथे आपल्याला A दिसतोय का, नो. सो फर्स्ट व्हॉट विल कम, बॉल विल कम.
Then after B, what comes in A to Z alphabet? It is C. So after ball, what will come? Cat. Then what comes next after C in A to Z alphabet? That is D. So dog is there. So we will write dog after cat. And then A, B, C, D, E, F, G, H, I, J. Then J comes because the in between the alphabet which come, it is not there. म्हणजे मधले जे अल्फाबेट आहेत ते इथे दिलेले नाही आहेत. मग डिरेक्टली काय दिले आपल्याला? जोक, जे जे वरनं स्टार्ट होतं. म्हणून मग आपण काय करणार? डॉग नंतर जोक हा वर्ड लिहिणार. ओके. I hope children you understood this chapter. So now in this activity B, C, D, E you have to write down. Okay. So if you are having any doubt, you can ask me in the class. Thank you.